जय भीम साथियो, आज अतिशय महत्त्वपूर्ण विषय हा चर्चेला घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहो। तर बामसेफ किंवा बहुजन चळवळीमध्ये काम करणारे लोक या चळवळीला सोडून जातात। तर या चळवळीला जे सोडून जाणारे लोक आहेत किंवा संघटनांना सोडून जाणारे जे लोक आहेत, या लोकांच्या संदर्भानं हे लोक सत्यासाठी चळवळी सोडतात की सत्तेसाठी चळवळी सोडतात किंवा राजकीय पक्ष सोडतात, हा आजचा चर्चेचा विषय आहे। म्हणजे बामसेफ सारख्या सामाजिक संघटना असोत किंवा बहुजन चळवळीमध्ये काम करणारे राजकीय संघटना असोत, यामध्ये काम करणारे पुढारी, यामध्ये काम करणारे सेकंड लाईन लीडरशिपचे लोक काही दिवसानं कालांतरानं या संघटना सोडून जातात आणि नंतर मात्र संघटना सोडून गेल्याच्या नंतर हे लोक मूळ संघटनेच्या विषयी आपलं एक वेगळंच मत बनवतात आणि त्यावर फार मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू राहते। साथियो, हा जो इतिहास आहे हा खूप जुना इतिहास आहे। हा काही आता 2-4 वर्षातला इतिहास नाही आहे। अनेक वर्षापासून अनेक लोक चळवळीमध्ये येतात आणि आपापल्या त्या ठिकाणी चळवळी चालवतात आणि काही कालांतराने ते राजकीय पक्ष असोत किंवा मग सामाजिक संघटना असोत, यामध्ये काही वर्ष काही कार्यकर्ते, काही नेते असे असतात की ते 2-2, 4-4 वर्ष, 2-2, 4-4 वर्ष नाही तर 20-20, 22-22 वर्ष, 15-15, 16-16 वर्ष इतका मोठा दीर्घ कालखंड एखाद्या संघटनेमध्ये काम करतात आणि मग यानंतर ते संघटन सोडून, संघटन शक्ती सोडून ते बाहेर पडतात। तर याची आपण कारण तपासली पाहिजेत। खऱ्या अर्थानं बामसेफचा हा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी चर्चेला आलेलो आहो, परंतु मला जे सांगायचं आहे हे महाराष्ट्राच्या संदर्भानं मी बोलत आहो। तर महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचा जर विचार केला, बहुजनवादी चळवळीचा जर विचार केला, तर केवळ बामसेफचं नाव घेऊन चालणार नाही, तर जनमताच्या आधारावर, जनाधाराच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हा क्रमांक 1चा राजकीय पक्ष आहे असं आपल्याला मान्य करावं लागेल। आकडेवारीच्या आधारावर मान्य करावं लागेल, जनमताच्या आधारावर मान्य करावं लागेल। म्हणून त्यांच्या संदर्भात जर हा विषय जर चर्चेला घेतला तर भारिप बहुजन महासंघ पूर्वी प्रकाश आंबेडकर चालवत होते आणि नंतर बाळासाहेबांचे त्याच भारिप बहुजन महासंघाचं रूपांतरण हे वंचित बहुजन आघाडीमध्ये झालं। परंतु इतक्या वर्ष भारिप बहुजन महासंघ जेव्हा त्यांनी चालवला, वंचित बहुजन आघाडीला मताधिक्य जास्त मिळालं, फार मोठ्या प्रमाणावर मतं त्यांनी महाराष्ट्रामध्ये काबीज करण्यात त्यांना 2019 नंतर यश मिळालं। हे सत्यता जरी असली तरी भारिप बहुजन महासंघावर अनेक नेते त्यांचे निवडणुका जिंकले। त्या माध्यमातून, भारिप बहुजनच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये अनेक लोक आमदार झाले। त्यानंतर स्वतः प्रकाश आंबेडकर खासदारही झाले होते। त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री देखील भारिप बहुजन या पक्षाचे महाराष्ट्राला मिळाले होते, महाराष्ट्रानं पाहिले होते। परंतु हे जे कॅबिनेट वगैरे बनलेले लोक आहेत, आपला मूळ प्रश्न हा आहे की हे जे लोक या चळवळीमध्ये येतात आणि बहुजनवादी चळवळ चालवतो अशा पद्धतीनं चळवळा चालवतात आणि कालांतराने मात्र हे या चळवळीला, या आंदोलनाला, या राजकीय पक्षांना सोडून जातात। त्या संदर्भातील हा प्रश्न आहे। तर प्रश्न हा आहे की हे लोक या ठिकाणी सत्ता संघर्षासाठी येतात, सत्यासाठी येतात, सत्ता मिळवण्यासाठी येतात की सत्य म्हणजेच खरा संघर्ष करण्यासाठी या ठिकाणी येतात, हा आजचा मूळ प्रश्न आहे। तर भारिप बहुजन महासंघाच्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर अनेक मंत्री किंवा अनेक आमदार सुद्धा या चळवळीनं दिलेले आहेत महाराष्ट्राला। DN भांडे, मकरंद पवार, त्यानंतर रामदास गोडखे यासारखे लोक या चळवळीमध्ये आले। त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर आता नजीकच्या काळामध्ये हरिभाऊ भदे आणि बळीरामजी शिरस्कार हे लोक या
पक्षाच्या माध्यमातून 10-10, 15-15 वर्ष, 2-2, 3-3 टर्म हे आमदार राहिले. त्यानंतर जर आपण विचार केला तर नीलमताई गोरे हे सुद्धा आपल्या याच पक्षामधून मोठ्या झाल्या. भारिप बहुजन महासंघाच्या चळवळीतूनच त्या मोठ्या झाल्या. त्यानंतर जर आपण विचार केला तर एक बाबूराव पोटभरे नावाचे मराठवाड्यातील एक मोठे नेते त्या ठिकाणी होते. त्यावेळेस अकोल्यामध्ये जे प्रकाश आंबेडकरांची सभा होती, बाळासाहेबांची सभा होती, त्या सभेमध्ये फार मोठे लोक त्या बाबूराव पोटभरे यांचं भाषण ऐकण्यासाठी फार उत्सुक असायचे. साथियो, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अभ्यासल्या तर त्यावेळेस फार जोमाने आणि फार जोरजोरात हे लोक बोलत होते की आंबेडकरी चळवळ अशी, आम्ही बाबासाहेबांचं आंदोलन चालवत आहोत वगैरे वगैरे, संविधानाच्या भाषा. परंतु आज बळीराम सिरस्कार हे भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते शिवसेना शिंदे गटामध्ये गेले. कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा आणि आंबेडकरी चळवळीचा कुठेही ताळमेळ नाहीये. नीलमताई गोरे आज शिंदे गटामध्ये आहेत, त्याआधी ते शिवसेनेमध्ये उद्धव गटामध्ये होते, आज ते शिवसेनेमध्ये आहेत. बाबूराव पोटभरे हे भाजपमध्ये असल्याची माहिती आहे. तर या चळवळीचा आणि भाजपचा किंवा कट्टर हिंदुत्ववादाचा कुठेही संबंध नसताना हे 2-4 वर्षानंतर ज्यावेळेस आपण या लोकांच्याकडे पाहतो, जेव्हा हे पक्ष किंवा संघटना सोडून जातात, तर त्यांचा उद्देश केवळ इथं सत्ता उपभोगण्यासाठी हे लोक या ठिकाणी येत असतात, अशा पद्धतीचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळेस त्याच ताकदीने महाराष्ट्रामध्ये संघटन चालवलं होतं. आजही ते त्यांचा राजकीय पक्ष चालवत आहेत. निरंतर ते हयात असेपर्यंत ते चालवणारच आहेत. परंतु सोडून जाणाऱ्या लोकांमध्ये जर आपण विचार केला तर हे सोडून जाणारे लोक केवळ या ठिकाणी सत्ता उपभोगण्यासाठी किंवा सत्तेची मलाई चाटण्यासाठी या ठिकाणी आले होते, अशा पद्धतीचा निष्कर्ष त्या माध्यमातून आपण काढू शकतो. यांना सत्तेसाठी हे इथं आलेले लोक होते. सत्य म्हणजे खऱ्या गोष्टी किंवा खरी चळवळ चालवणे, हे मूळतः यांचा उद्देश. हा वंचित बहुजन आघाडीचा विषय झाला. परंतु 2022 मध्ये खऱ्या अर्थानं या व्हिडिओला बनवण्याचं जे महत्वाचं कारण आहे ते बामसेफच्या फ्रॅक्शनच्या संदर्भात सुद्धा बोलणं गरजेचं आहे. 2022 मध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करणारा बामसेफ, 2022 मध्ये बामसेफमध्ये राष्ट्रीय पातळीवर एक फार मोठं फ्रॅक्शन झालं आणि बहुतांश लोक जे वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये चालणारी बामसेफ आहे, ते वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालणारी बामसेफ आहे, त्या बामसेफला सोडून बाहेर पडली. आता बामसेफला सोडून ज्यावेळेस हे लोक बाहेर पडले, 2022च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये आम्ही लोक सुद्धा बामसेफमध्ये काम करत होतो आणि बामसेफमध्ये काम करत असताना 2022ला राष्ट्रीय पातळीवर बामसेफ नावाच्या सामाजिक संघटनेमध्ये फार मोठं फ्रॅक्शन पडलं. त्याच्यामध्ये वामन मेश्राम साहेबांचा एक गट आणि दुसरा गट जो आहे कुमार काळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बाहेर पडला. तर साथियो, हे जे सामाजिक संघटनेमधलं बामसेफ जे सामाजिक संघटना आहे, यांचं जे फ्रॅक्शन झालं, ह्या संघटनेला सोडून जे लोक गेली किंवा ज्यांच्यावर कारवाई संघटनेला करावी लागली, तर या संदर्भानं जर आपण विश्लेषण करत आहोत तर ते वेगवेगळ्या 2 गटांमध्ये करावं लागेल. ज्यावेळेस 2022 मध्ये हा प्रश्न मला विचारला होता की हे लोक जे सोडून गेलेले आहेत किंवा चाललेले आहेत बामसेफला, किंवा जे लोक आज बामसेफमध्ये मधून बाहेर पडून दुसऱ्या संघटनेत जात आहेत, तर यांच्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुद्धा एकमेकांवर झाले होते. काही चरित्र हननाचे कार्यक्रम सुद्धा त्यावेळेस झाले होते. काही पैशाच्या अफरातफरीचे आरोप सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झाले होते. परंतु त्यावेळेस जेव्हा मला जय भीम प्रहार सामाजिक संघटनेची आम्ही सुद्धा स्थापना केली होती, तर त्या माध्यमातून जेव्हा समाजामध्ये आम्ही फिरत होतो, तर अनेक लोक जे डोनर होते किंवा जे समर्थक होते किंवा जे आमच्याशी जुळलेले लोक होते, ते आम्हाला प्रश्न विचारायचे. तर मी निरंतर त्या लोकांना एकच सांगायचो की कोण प्रामाणिक आहे किंवा कोण कशासाठी हे सगळ्या गोष्टी करत आहे, याचं ओपिनियन देण्याची ही योग्य वेळ नाही आहे. वेळ त्या सर्व लोकांना एक वेळा सेटल होण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या सुप्त इच्छा आहेत ह्या बाहेर येण्यासाठी यांना कमीत कमी 2-4 वर्षाचा वेळ द्यावा लागेल. आणि 2-4 वर्षाच्या वेळाच्या नंतर तर
तुम्ही हे सांगू शकता की त्यांचं त्यावेळेस 2-4 वर्षानंतर त्यावेळेस त्यांचं वर्तमान परिस्थितीच्या आधारावर आपण हा निष्कर्ष काढू शकू की नेमकं यांच्या मनामध्ये काय सुप्त इच्छाशक्ती आहे. तर जेव्हा सामाजिक संघटनेचं विभाजन होते किंवा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते किंवा सेकंड लाईन लिडरशिप जेव्हा संघटन सोडून बाहेर जातो तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं 2 कारणं असतात असं मला वाटते. खऱ्या अर्थानं 2 कारणं असतात असं मला वाटते. त्याच्यामध्ये या 20-22 वर्ष किंवा 15-16 वर्ष 10 वर्षाच्या वरचा कालखंड एखाद्या संघटनेमध्ये जीवनाचा अतिशय महत्वाचा कालखंड देऊन एखाद्या संघटनेमध्ये काम करणे आणि ते काम केल्याच्या नंतर स्वतः जसा आपण सुरुवातीच्या काळामध्ये संघटनेमध्ये जेव्हा जॉईन होतो किंवा जेव्हा संघटनेचा सुरुवातीचा काळ आपण त्याच्यामध्ये पदार्पण करत असतो तो काळ आणि 10 वर्षाच्या नंतरचा काळ याच्यामध्ये फार मोठी तफावत असते, फरक असतो. कारण याच्यामध्ये जर 10-10, 12-12, 15-15, 20-20, 22-22 वर्ष हे लोक जर सातत्यानं समाजामध्ये काम करत आहेत, सामाजिक संघटनांमध्ये काम करत आहेत, तर यांच्या मनामध्ये कुठंतरी एक सुप्त इच्छाशक्ती निर्माण होत असते. सुप्त इच्छाशक्ती निर्माण होत असते आणि या सुप्त इच्छाशक्तीचं रूपांतरण मग पुढे वादामध्ये होते. ते कसं होत असेल किंवा त्याचे काय उदाहरणं देता येतील आपण त्याच्यावर विचार विनिमय करणार आहोत. तर साथियो, सुप्त इच्छाशक्तीच्या माध्यमातून जे संघटना असतात त्या संघटनेमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, यांचे जे इतक्या वर्ष काम केल्यानंतर यांच्या मनामध्ये जे इच्छाशक्ती निर्माण होतात ते खऱ्या अर्थानं जे सुप्त इच्छाशक्ती असते ते एकतर राजकीय सत्तेसाठी निर्माण झालेली इच्छाशक्ती असते, सुप्त इच्छाशक्ती असते, किंवा सत्ते ज्यावेळेस सामाजिक संघटना आपण चालवतो त्यावेळेस तिथं राजकारण नसते, परंतु तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राजकारणाच्या विषयी, राजकीय सत्तेच्या विषयी त्या ठिकाणी सुप्त इच्छाशक्ती निर्माण होत असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की संघटन ज्यावेळेस चालते, सामाजिक संघटना ज्यावेळेस आम्ही चालवतो त्यावेळेस सामाजिक संघटनेचं सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे नेतृत्व करणारे लोक असतात त्यांच्या खाली जे लोक काम करतात, काही वर्षानंतर सेकंड लाईन लिडरशिपमध्ये अशी भावना निर्माण होते की जरी राजकीय शक्ती आम्हाला मिळाली नाही तरी काही हरकत नसावी, परंतु संघटनेच्या आतमध्ये जी शक्ती आहे, संघटनेच्या आतमध्ये जी सत्ता आहे, जे शक्ती आहे, जे सत्ता आहे संघटनेच्या आतमध्ये, उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर कुठल्याही संघटनेचा जर राष्ट्रीय अध्यक्ष असला तर त्याच्याकडे फार मोठे पॉवर असतात, त्याच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते, आदेश देण्याची सुद्धा क्षमता असते, त्याला अधिकार असतात, राईट्स असतात. त्या अधिकाराप्रती सामान्य कार्यकर्त्याचा ज्यावेळेस सेकंड लाईन लिडरशिप राष्ट्रीय लेवलवर स्वतःला डेव्हलप करणारा जो कार्यकर्ता असतो त्याच्या मनामध्ये राष्ट्रीय लेवलवर गेल्यानंतर तो राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो त्याची पॉवर आम्हाला मिळाली पाहिजे अशी सुप्त इच्छाशक्ती सुद्धा निर्माण होणं हे साहजिक नैसर्गिक आहे असं म्हटलं तरी काही हरकत नसावी. साथियो, मानसिकच्या लोकांवर बोलत असताना फार मोठा एक विचार करून यासाठी बोलावं लागते की ते लोक समजू शकतात किंवा सर आपल्यावर टीका करत आहेत किंवा आपल्यावर दोषारोपण करत आहेत. मी दोष किंवा टीका करणे हा माझा उद्देश नाही आहे. माझा उद्देश हा विषय मांडण्यामागं हा आहे की आपल्याला या विषयाच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की राजकीय सत्ता हेच संघटन विभाजनेचं किंवा संघटनेतून बाहेर पडणाऱ्या लोकांचं जे इच्छाशक्ती असतात ते राजकीय इच्छाशक्ती असते किंवा संघटनेच्या आतमध्ये जी सत्ता असते त्या सत्तेवर आपण विराजमान झालो पाहिजे, ती सत्ता आपल्या हाती आली पाहिजे, अशा पद्धतीचं ते इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्यावेळेस मी म्हटलं होतं की 2 वर्षानंतर ह्या सगळ्या गोष्टीवर मी बोलेल, तुम्हाला आज विश्वास येणार नाही, म्हणून हा 2 मिनिटाचा वीडियो 2 सेकंदाची क्लिप माझी त्यावेळेसची तुम्ही ऐकू शकता. कि इन लोगों को अगर पहचानना होगा कि इसमें सच्चा और ईमानदार कौन है, तो ये आज के तारीख में 2022 में हमें कोई भी बता नहीं सकता. समय के साथ जब समय आगे आगे चलेगा तो समय के साथ समय अपने आप हमको बता देगा ईमानदार कौन है. तर साथियों,
मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे, याच्यावर आपलं मत मांडण्याची वेळ आलेली आहे. बऱ्याच लोकांना मी 2 वर्ष मी स्वतः त्याच्यावर विचार केला. 2 वर्षानंतर ही वेळ आलेली आहे की नेमकं काय काय त्या ठिकाणी आपल्याला विषय लक्षात आलेले आहेत, हे लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना, कार्यकर्त्यांना या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे. साथियो, 2022 मध्ये फ्रॅक्शन पडल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं कुमार काळे यांच्या संदर्भानं आपल्याला बोलावं लागेल, कारण कुमार काळे साहेबांचा एक गट यांनी दुसरी बामसेफ स्थापन केली. दुसरी बामसेफ स्थापन केल्याच्या नंतर आम्हाला असं लक्षात आलं की पुढे चालून त्यांचे खूप वादविवाद झाले, त्यांच्यावर हल्ला सुद्धा झाल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये आम्ही पाहिल्या होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आता जी लेटेस्ट माझ्याकडे पत्रक माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर मी पाहतो, तर युनिटी ऑफ मूलनिवासी बहुजन समाज असं काहीतरी ते संघटना चालवतात आणि त्या संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. साथियो, ज्यावेळेस बामसेफ या संघटनेमध्ये सामान्य कार्यकर्त्यापासून तर राष्ट्रीय लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत कोणताही कार्यकर्ता ज्यावेळेस काम करते त्यावेळेस त्याच्यासमोर 4 गोष्टी मांडल्या जातात: संघटना, नेतृत्व, विचारधारा आणि उद्देश. विचारधारा, उद्देश, संघटना, नेतृत्व ह्या सर्व 4 गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या जातात. कुमार काळे साहेब ज्यावेळेस 2022 मध्ये बाहेर पडले होते त्यावेळेस त्यांनी संघटना सोडली होती, किंवा त्यांचं म्हणणं असं होतं की बामसेफ माझीच आहे, त्यामुळे बामसेफचे मी स्वतः लिगल राष्ट्रीय अध्यक्ष असे वगैरे वगैरे वाद झाले होते. परंतु त्या संघटनेच्या विषयी आपण ते प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो. दुसरा मुद्दा येतो विचारधारेचा. तर 22 मध्ये ज्या विचारधारा आणि ज्या उद्देशाप्रती कुमार काळे साहेब काम करत होते त्याच उद्देशाला धरून आणि त्याच विचारधारेला धरून आजही ते काम करत आहेत. म्हणजे यावरून हे लक्षात येते 2 वर्षानंतर की कुमार काळे यांचा विचारधारा आणि उद्देश याप्रती ते आजही प्रामाणिक आहेत. आणि त्यांच्या प्रामाणिकतेवर आजही कुणी त्या संदर्भानं जर शंका घेत असेल तर त्याचा अधिकार आहे, परंतु मी मात्र शंका घेणार नाही. कारण ते त्या लेवलवर त्यांच्या परीनं जे काय कमी अधिक प्रमाणात काम करत असतील, परंतु बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारा, महापुरुषांची विचारधाराच ते समाजात सांगत आहेत. आणि त्या विचारधारेच्या आधारावर परिवर्तन घडवण्यासाठी ज्या काही गोष्टी पूरक असतील, आवश्यक असतील, त्या गोष्टी ते करत आहेत. म्हणून या 2 मुद्द्यांच्या आधारावर त्यांच्यामध्ये प्रामाणिकता आहे आणि आजही ते त्या गोष्टीवर काम करत आहेत असं त्या ठिकाणी नमूद करावं लागेल. त्यानंतर बरेच लोकांनी मला म्हटलं की व्ही एल मातंग साहेबांच्या संदर्भात, तर व्ही एल मातंग हे गुजरातचे आहेत. मूळतः मी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. त्यांची माझ्याकडे माहिती आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. व्ही एल मातंग साहेबांसोबत मी काही जास्त दिवस काम केलेलं नाही आहे. तर असं कुमार काळे सरांच्या संदर्भामध्ये एक मत त्या ठिकाणी सांगितलं जाऊ शकते. आणि कुमार काळेंसोबत जे काही लोक आज त्यांच्या युनिटी ऑफ मूलनिवासी या संघटनेमध्ये किंवा त्यांची जे काही बामसेफ आहे त्या संघटनेमध्ये आहेत, ते सुद्धा लोक विचारधारा आणि उद्देश याप्रती आज इमानदार आहेत असं मानावं लागेल. आणि ते ओरिजिनल सत्य आहे, ते सत्य स्वीकार करावं लागेल. प्रश्न उद्भवतो की तिथंच संघटनेचं फ्रॅक्शन थांबलं नाही. त्याच्यामधला मी तुम्हाला म्हटलं होतं की 2 प्रकार असतात. तर तो दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये राजकीय इच्छाशक्ती, जे लोक 2022 पूर्वी जे संघटनेत होते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सुप्त राजकीय इच्छाशक्ती, राजकीय सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे, ही जी इच्छाशक्ती होती ती इच्छाशक्ती आता 2 वर्षानंतर बाहेर आलेली आहे. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट राहुल मखरे हे आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आहे. तर त्यानंतर बाळासाहेब मिसाळ पाटील हे सुद्धा बामसेफचे त्यावेळेसचे मला वाटते महाराष्ट्राचे किंवा स्टेट लेवलचेच नाही तर राष्ट्रीय लेवलचे ते कार्यकर्ते पदाधिकारी होते. तर ते सुद्धा आज माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. आणि त्यानंतर आमच्या महाराष्ट्रातील त्यावेळेसचे आमच्या महाराष्ट्रामधले आरंभिकेच्या राज्याचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी इंगोले हे सुद्धा आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची त्या ठिकाणी मला माहिती त्यांच्याकडून मिळालेली आहे.
तर ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आहे. आता नव्यानंच एक नाव समोर आलेलं आहे, श्रीकांत दादा होवाळ, जे बहुजन मुक्ती पार्टी ऑलरेडी राजकारणातच होते, परंतु बामसेप या चळवळीशी जुळलेले होते. ते आज रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीमध्ये काम करत असल्याची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मिळाली. तर हे जे लोक राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत, तर आपण जर त्या ठिकाणी प्रश्न विचारला का हे लोक विचारधारेचं काम करत आहेत, तर प्रश्न हा उपस्थित होतो की राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचाच एक दुसरा गट आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता गिल्ली मिसळ झालेली आहे, खिचडी झालेली आहे. काही अर्धी राष्ट्रवादी ते भाजपसोबत डायरेक्ट सत्ता स्थापनेसाठी गेलेले आहे अजित पवारांच्या नेतृत्वात. आणि नेतृत्वाचा जो मुद्दा आहे, नेतृत्व जर आपण विचार केला तर त्यावरून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ज्या बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर आपण काम करत आहोत किंवा एवढे जीवनाची एवढी महत्त्वपूर्ण वर्ष दिली, तर प्रश्न हा उपस्थित होते की राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले हे जे पुढारी आहेत किंवा हे जे सेकंड लाईन लिडरशिपचे आपले त्यावेळेचे 2022 मधले महत्त्वपूर्ण लोक होते, काय त्यांच्या मनामध्ये सत्यासाठी झगडण्याची इच्छा होती का, हा प्रश्न पुनश्च एकदा अनुत्तरित आहे. कारण अनुत्तरित आहे म्हटल्यापेक्षा याचं सुद्धा उत्तर आहे, परंतु मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. प्रश्न हा उपस्थित होते की शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करण्यासाठी गेलेले लोक आहेत, ते लोक हे सिद्ध करू शकतील का की शरद पवार हे आंबेडकरी चळवळ चालवतात किंवा बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर ते तटस्थ राहतात, फार तीव्रतेने ते विचारधारा प्रस्थापित करण्यासाठी ते समाजकारण आणि राजकारण करतात. तर निश्चितच या प्रश्नाचं उत्तर फार ठामपणे कोणी देऊ शकणार नाही. परंतु बाळासाहेब आंबेडकर किंवा वामन मेश्राम साहेब हे जे लोक आहेत, हे लोक ठामपणे आपण सांगू शकतो छाती ठोकपणे की हे लोक त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळ चालवतात किंवा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करतात, परंतु तेवढ्याच तीव्रतेने किंवा तेवढ्याच ठामपणे आपण शरद पवार साहेबांच्या विषयी असं म्हणू शकत नाही. त्यामुळे हे लोक तिथं गेले, प्रश्न हा नाही आहे हे तिथं गेले किंवा नाही गेले त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हा विषय नाही आहे. विषय हा आहे की उद्देश, विचारधारा, संघटना आणि नेतृत्व या चारही गोष्टीच्या संदर्भानं जर विचार केला तर या चारही गोष्टीच्या संदर्भानं यांच्याकडे बामसेफची विचारधारा किंवा महापुरुषांची विचारधारा, जशी बामसेफ किंवा बहुजनवादी संघटना, आंबेडकरवादी संघटना ह्या महापुरुषांची विचारधारा जशी समाजात प्रस्थापित करण्यासाठी कार्य करतात, तसं राष्ट्रवादी काँग्रेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर करत नाही, हे त्या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि वरवर काही राजकारणासाठी बाबासाहेबांचं नाव, पुरोगामी विचारधारा वगैरे ते बोलतात, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते विचारधारेचं काम करत नाहीत. त्यांचा उद्देश व्यवस्था परिवर्तन, इथल्या ब्राह्मणांची व्यवस्था उलथी करणे आणि स्वतःची बहुजनवादी व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करणे, एवढा मोठा महान उद्देश मला नाही वाटत की त्या संघटनेचा असेल किंवा आहे. अशी कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा संबंधित राजकीय पक्षांचा असा काही उद्देश आहे. तर साथियो, त्यामुळे हे जे लोक राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत यांच्या मनामध्ये 20-22 वर्षे किंवा 15 वर्षे जे काही यांनी जीवनाची दिली बामसेफ या संघटनेमध्ये, तर त्या संघटनेमध्ये इमानदारीपूर्वक काम करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सुप्त राजकीय इच्छाशक्ती निर्माण झालेली होती आणि त्या इच्छाशक्तीचं रूपांतरण प्रत्यक्ष दर्शनीमध्ये येण्यासाठी, प्रत्यक्ष दिसण्यासाठी त्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो आणि आज काही कालांतरानंतर ह्या गोष्टी तिथं सिद्ध झालेल्या आहेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की माननीय वामन मेश्राम साहेबांच्या विषयी जर आपण विचार केला तर 2022 मध्ये माननीय वामन मेश्राम बामसेफचं नेतृत्व करत होते, बामसेफची विचारधारा चालवत होते. ज्या विचारधारेच्या आधारावर वरील आतापर्यंत सगळे जे नावं मी बामसेफच्या लोकांची घेतली ते सगळे लोक त्या विचारधारेवरच त्यांच्यासोबत जुळलेले होते. त्यांच्या नेतृत्वात ते 22च्या आधी काम करत होते. ज्या उद्देशाप्रती काम करत होते, ज्या विचारधारेप्रती काम करत होते, ते स्वतः नेतृत्व करत होते आणि त्यांचं संघटनही बामसेफ होतं. 2022 मध्ये या चारही मुद्द्याच्या आधारावर
संघटना, उद्देश, विचारधारा आणि नेतृत्व या चारही मुद्द्याच्या आधारावर बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे होते ते वामन मेश्राम साहेब होते आणि वामन मेश्राम साहेब 2022 मध्ये तिथं त्याच मुद्द्यावर ठाम होते आणि आता 2024 चालू आहे. आता 8-15 दिवसानंतर किंवा काही फार अर्ध्या महिन्यानंतर 25 लागणार आहे. तर 8-15 दिवसानंतर किंवा काही दिवसानंतर या ठिकाणी एका महिन्याचा सुद्धा अर्ध्या महिन्यामध्ये आज मी ज्यावेळेस हे बोलत आहोत तर साधारणतः 13-14 तारीख आहे. तर आता 15-20 दिवसानंतर नवीन 25 वर्ष चालू होणार आहे. 2025 हे वर्ष चालू होणार आहे. म्हणजे 22 ते 25 या वर्षामध्ये 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये वामन मेश्राम साहेब ज्या उद्देशाप्रती, ज्या विचारधारेप्रती आणि ज्या नेतृत्वाप्रती किंवा ज्या संघटनेप्रती काम 22 मध्ये करत होते, आजही प्रामाणिकपणे तिथं करत होते. म्हणजे चारही मुद्द्याच्या आधारावर माझ्या नजरेत आज रोजी राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम साहेब हे प्रामाणिक नेतृत्व आहे आणि ते प्रामाणिकतेने काम करत आहेत. आणि ते प्रामाणिकतेने काम करत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर किंवा त्यांच्यावर जे काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत हे द्वेषभावनेतून झाले असतील किंवा ज्यांनी लावले त्यांच्याकडे काही पुरावे असतील, सत्य असतील, असत्य असतील, तो एक संशोधनाचा वेगळा विषय आहे. परंतु ज्या मुद्द्याच्या आधारावर विचारधारा, उद्देश, संघटना आणि नेतृत्व या चार मुद्द्याच्या आधारावर मी हे बोलत आहो, जो हा निष्कर्ष काढत आहो, त्या निष्कर्षाच्या म्हणजे त्या मुद्द्याच्या आधारावर जो निष्कर्ष निघत आहे तो हा निष्कर्ष निघत आहे की राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब हे आजही प्रामाणिक आहेत आणि 2022 मध्ये सुद्धा प्रामाणिक होते. आणि मला असं वाटते की येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा ते याच पद्धतीनं चळवळ चालवतील. सातव्या सगळ्या गोष्टीचा सार हा निघतो की 20-20, 22-22, 25-25 वर्ष ज्या लोकांनी या संघटनेमध्ये काम केलं त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या त्यांच्या मनामध्ये काही सुप्त इच्छाशक्ती निर्माण होणं हे साहजिक आहे. हे नाकारता येण्याजोगतं नाही आहे आणि हा काही अपराधबोध आहे असंही त्यांना डिवचण्यासाठी किंवा त्यांच्यावर काही दोषारोपण करण्यासाठी बोलणं सुद्धा योग्य होणार नाही. हे निसर्गता इच्छाशक्ती निर्माण होऊ शकतात. कारण आपण काही बोधिसत्व नाही आहोत, आपण एक सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ते आहोत. त्यांच्या मनामध्ये इच्छाशक्ती निर्माण होणं हे सुद्धा निसर्गता आहे. म्हणून यानंतरच्या भविष्यामध्ये जर आम्हाला ह्या चळवळी चालवायच्या असतील तर 10 ते 12 वर्ष किंवा 5 ते 6 वर्ष किंवा येणाऱ्या 2-4-5 वर्षामध्ये कुठं ना कुठं आम्हाला राजकीय सत्ताही मिळाली पाहिजे. आम्हाला राजकीय सत्ता मिळणं फार गरजेचं आहे. राजकीय सत्ता जर आम्हाला मिळाली नाही तर आमचे लोक चळवळीमध्ये येतील, 20-20, 22-22 वर्ष इमानदारीनं प्रामाणिकपणे काम करतील आणि काम केल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये जेव्हा ह्या सुप्त इच्छाशक्ती फार मोठ्या प्रमाणावर वाढतील त्यावेळेस हे लोक अशा पद्धतीनं संघटन सोडून जातील, बाहेर पडल्यावर आरोप प्रत्यारोप करतील. आजचं जर ज्वलंत उदाहरण घ्यायचं झालं तर विलास खरातांचा तो व्हिडिओ मी पाहिला. त्यांनी सुद्धा एक व्हिडिओ बनवला, त्यांचं पत्र सुद्धा मला काही बामसेपच्या कार्यकर्त्यांनी पाठवलं की हे पत्र आहे, ज्या पत्राच्या माध्यमातून त्याला संघटनेनं काही स्पष्टीकरण दिलं आणि त्याच्यावर संघटनेनं सुद्धा आरोप प्रत्यारोप आता ते चालू झालेलं आहे. परंतु साथियो, विलास खरातांच्या संदर्भानं या व्हिडिओमध्ये जर मी बोललो जास्त तर विषय असा होईल की हा व्हिडिओ केवळ विलास खरातवरच मी बनवला असा आरोप माझ्यावर लागू शकतो किंवा व्हिडिओचं महत्त्व विलास खरात वेटेज पूर्णपणे विलास खरातचाच मुद्दा घेऊन जाऊ शकते. विलास खरातांच्या संदर्भामध्ये त्यांना वेळ द्यावा लागेल. त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्यांची सुप्त इच्छाशक्ती काय आहे हे 2 वर्षानंतर किंवा 4-6 महिन्यानंतर किंवा एखाद्या वर्षानंतर हे स्पष्ट होणार आहे. 20-20, 22-22 वर्ष आम्ही वाट पाहिलेली आहे. 1-1.5 वर्ष किंवा 2 वर्ष वाट पाहायला काही हरकत नसावी. म्हणून विलास खरात यांचं एक ते विधान ऐकून मला वाईट वाटलं. कारण वास्तविकता आत्महत्या वगैरे करणे, सुसाईड वगैरे करणे हे काही या आंदोलनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अंत नसू शकतो किंवा शेवट नसू शकतो. त्यामुळे असं विधानही करणे किंवा असं मनात आणणे चुकीचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझं संघटनेमध्ये असताना माझे आणि त्यांचं काय होतं काय नाही, संबंध कसे होते, सर्व
सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीत आहे, परंतु तरी सुद्धा मी त्यांना फोन केला, परंतु त्यांनी काही कारणास्तव असेल किंवा त्यांना वेळ नसेल किंवा लक्ष नसेल फोनवर किंवा काही अडचणी असतील, त्यांनी माझा फोन रिसीव्ह केला नाही. असो, तो काही मुद्दा नाही आहे. 2 वर्षानंतर 4-6 महिन्यानंतर त्यांच्या सुप्त इच्छाशक्ती जेव्हा आपल्याला माहीत होतील तर तेव्हा त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे. प्रत्येकाला 2-2 वर्ष वेळ दिला. आणि आजच जर विलास खरातांवर जर मी मत व्यक्त करेल किंवा माझी भावना व्यक्त करेल तर अन्याय झाल्यासारखं होईल. म्हणून आपण काही दिवस वाट पाहिली पाहिजे की काय होईल काय नाही पाहू. परंतु अनेक असे कार्यकर्ते असतात, जसं जीवन भालेराव यांचं नाव घ्यावं असं वाटते. जीवन भालेराव हे मी ज्यावेळेस काम करत होतो संघटनेमध्ये त्यावेळेस राष्ट्रीय प्रधान महासचिव होते, परंतु त्यानंतर ते संघटनेतून त्यांच्यावर कारवाई झाली की ते स्वतः सोडून गेले. मला त्याचं निश्चित कारण अजूनही पुराव्यानिशी माहीत नाही. सांगोसांगी जे माहीत आहे, लोकांच्या तोंडून जे ऐकलेलं आहे त्यावर बोलणं उचित नाही आहे. परंतु त्या अर्थी ते आजही कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी समाजामध्ये घेत नाही आहेत. त्या अर्थी त्यांचं सुद्धा समर्थन बामसेफला असेल आणि ते सुद्धा कुठंतरी समर्थनात असतील. म्हणूनच त्यांनी गप्प राहणे आणि लोकांच्या प्रमाणे काम करू देणे, उद्देशाप्रती काम करू देणे हा त्यांचा उद्देश असू शकतो. हा निष्कर्ष आपण काढू शकतो. तर साथियो, या सर्व चर्चेचा निष्कर्ष हा निघतो की जोपर्यंत बहुजन समाजातील संघटना हे सत्ताधारी होत नाहीत, बाबासाहेबांनी सहज म्हटलं नव्हतं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. जर तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात बनण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकले नाहीत, सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून समोर पावलं टाकले नाहीत, तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुमची सेकंड लाईन लिडरशिप आपण तयार होत असते सामाजिक संघटनेमध्ये किंवा राजकीय पक्षामध्ये, हे या पक्षांमध्ये किंवा या संघटनांमध्ये टिकूनच राहील याची काहीही शाश्वती देता येणार नाही. म्हणून सत्ता संघर्ष हा अतिशय महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांमध्ये सुप्त इच्छाशक्ती निर्माण होणारच, ती नैसर्गिक आहे. आणि जर त्याचं आणखी जर उदाहरणं देत बसलो तर भरपूर उदाहरणं देता येतील. परंतु साथियो, या ठिकाणी मला असं वाटते की माझा जो मुद्दा आहे सरतेशेवटी तुम्हाला एवढंच सांगतो की या सगळ्या फुटीचं किंवा या सर्व लोकांचं बाहेर पडण्याचं महत्त्वाचं जर कोणतं कारण असेल तर सत्ता मिळवण्यात आपण अपयशी ठरलो हे फार मोठं आणि मौलिक कारण या माध्यमातून मी सांगू इच्छितो की समोर आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्तेसाठी आपण संघर्ष करा. जय भीम. नमो.